जुन्या वस्तू व जुन्या पद्धती आजच्या या परिसरात वापरताना फारसे काही दिसत नाहीत. आजकालच्या परिसरात पशुपक्ष्यावरचे प्रेम हे त्यांच्या स्टँडर्डवरून ठरत असतं. मात्र आमच्या लहानपणी घरादारात पसरलेल्या असायच्या त्या म्हणजे कोंबड्या. आमच्या घरी या कोंबड्या कशा व कधीपासून वावरत होत्या याचा काय हिशोब लावता आला नाही. तरी आमच्या आईच्या आई आमच्या आजीच्या अगोदरपासून सुरुवात झालेली असावी. मी लहान असताना सतत माझ्या आजूबाजूला कोंबड्या फिरायच्या, त्यामुळे त्यांची सवय झाली होती. पण खुडूक कोंबडीच्या आजूबाजूला मी फिरकून पण बघत नव्हतो, कारण ती एका मारक्या म्हशीसारखी मागे लागायची. तिच्यापासून जेवढे होईल तेवढे लांब पळत जायचो. आता खुडूक म्हणजे काय असं विचारल्यावर आईने सांगितलेलं, खुडूक म्हणजे जेव्हा एखादी कोंबडी अंडं देणं बंद करते व तिला रावणीला बसवायचे लागते, जेणेकरून तिने दिलेल्या अंड्यातून तिच्या उभेने पिलं तयार होते. कोंबड्या जेव्हा जेव्हा अंडी घालायला यायच्या तेव्हा आम्ही त्यांचे जागे बघून ठेवायचो, कारण नंतर अंडी शोधायला लागत असत. आमच्या घराभोवती झाडी झुडपे असल्यामुळे त्या कधी कधी बाहेरच अंडी घालत. आमच्या दारात छोटंसं अंगण, तिथं आईनं लावलेली काही फुलांची फळांची झाडं व पहिल्या खोलीच्या बाजूची खोली रिकामी असल्यामुळे त्या तिथं ये जा करीत. त्यामुळे कधी कधी तिथं देखील अंडी सापडायच्या. आम्ही कोंबड्यांच्या मागे राहायचो, त्यामुळे अंडी घातल्यानंतर लगेच अंडं घेऊन आईकडे पळून जायचो व आई कोंबडीने अंडं घातलं असं सांगितल्यावर आई पण आमच्या आनंदाला प्रतिसाद देत असे. हा आमचा रोजचा क्रम असायचा. गोळा केलेली अंडी आई एका डब्यात ठेवायची. तो डबा कधी एकदा भरतो असं वाटायचं. त्या डब्यात आई जुने पेपर गोळे करून ठेवायची, जेणेकरून अंडी एकमेकाला आपटून फुटणार नाहीत. आमच्या कोंबड्यांची अंडी लालसर व लहान आकारामुळे लगेच ओळखण्यात यायची. दरवेळेस आई अंडी रावणीला बसवायची, त्यामुळे खायला फारशी भेटत नसत. रावणीला बसवायची वेगळी काढल्यावर उरलेली खायला भेटत असत. मग त्याची आई आम्हाला कोशिंबीर भाकरीसोबत करून देत असे. चुलीवर जुन्या तव्यावरची ती कोशिंबीर अगदी कांदा टोमॅटोची फोडणी व लाल तिखट घालून आरतून परतून काढलेली ती कोशिंबीर एकदम रुचकट लागायची. माझ्या सगळ्यात आवडीचा दिवस म्हणजे रावणीचा. रावणी म्हणजे खुडूक झालेल्या कोंबडीला अंड्यावर गवत पसरवून बसवायचं. मी आईच्या मागे मागे फिरत असताना आई खुडूक झालेल्या कोंबडीकडे बघून स्वतःशी पुटपुटली, कोंबडी खुडूक झाली, हिला बसवायला पाहिजे. तशीच आई आमच्या रिकामी खोलीत गेली. तिथं तिला पुठ्ठ्याचा बॉक्स भेटला. तो दारात आणला. चुलीजवळ आणून त्यातील राख आणून त्यात पसरवली. घराच्या डाव्या बाजूला झाडीमधून सुकं गवत ओरबडून आणलं. ते गवत तिने त्या बॉक्समध्ये गोल करून पसरवलं. ती तशीच घरात गेली. मी तिच्या मागे मागे होतेच. चुलीमागे ठेवलेला डबा तिने काढला. आता डबा पूर्ण अंड्याने भरला होता. मी आईपाशी पालक मांडी घालून आई काय करते हे बघायला बसली. आई आपली हाताची बोटं मापत एक एक अंडं बाहेर काढू लागली. मी अंड्यांना हात लावून खेळायचा प्रयत्न करत होती, तेव्हा माझा हात बाजूला करत आई बोलली, अंड्यांना हात लावू नको, ते पो होत्यात. पो म्हणजे काय गे असं विचारल्यावर, अंड्यांना हात लावला की ती अंड्याला जवळ घेणार नाही, मग त्याची पिल्लं तयार होणार नाहीत असं म्हणत तिने काही अंडी डब्यात ठेवली व थोडी घेऊन दारात आली. त्या बॉक्समध्ये एक एक करून 8 ते 9 अंडी ठेवली असतील, तरीसुद्धा आई आपली बोटं मापायची काही थांबत नव्हती. आई रिकाम्या खोलीत गेली. तिथं खुडूक कोंबडी कॉर कॉर करत बसली होती. तिने आधी आईला चोच मारली, पण आईने तिला गचकन पकडली व त्या अंड्यांवर आणून बसवली. तोवर ती आईच्या हाताला चोच मारतच होती. अंडी बघून ती थोडी शांत झाली व कॉर कॉर करत अंड्यावर येऊन बसली. बसता बसता आपली पिलं असल्याप्रमाणे ती अंड्यांना आपल्या पोटाकडे घेऊ लागली. काही दिवस होऊन गेले, पण मला पिल्लं दिसली नाहीत. मी जेव्हा जेव्हा तिच्या बाजूने जायचे तेव्हा तेव्हा ती कॉर कॉर करत आपले पखं वर करीत असे. आता मात्र मला आईला सारखं सारखं विचारून, आई पिल्लू कधी येणार आहे
कंटाळा आला होता. म्हणून मी परत गेलीच नाही. एक दिवस सकाळी मी